अशी आपली सोयाबीनची भाजी तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण सुक्या भाजीची रेसिपी घेऊन आलो आहोत। तर टिफिनसाठी किंवा कोण पाहुणे येणारे म्हणून सुकी भाजी काय करायची किंवा तीच भाजी खाऊन कंटाळला आहे, वेगळी काय भाजी करायची, तर त्याच्यासाठी ही आजची रेसिपी आहे। तर आज आपण सोया चंक्सची भाजी, सोयाबीनची भाजी घेऊन आलो आहोत। आतापर्यंत आपण सोयाबीनची भाजी खूप वेळा ग्रेव्हीमध्ये केली असेल, पातळ केली असेल, तर आज मात्र आपण वाटण वापरून, म्हणजे खूप इझिली होते। वाटण असलं तरी खूप काही झगमग नाही, झंझट नाही, पटपट होते। तर अशी सोयाबीनची भाजी करणार आहोत सुकी। घाई असेल भाजी आणायला, काय भाजी काय करू हा प्रश्न पडला असेल तर, आणि लगेच करायचे असेल, खूप छान पण लागले असेल, तर हा भाजीचा उत्कृष्ट पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण सोया चंक्सची भाजी करणार आहोत, पटकन इझी सुकी भाजी करणार आहोत। तर मी त्याच्यासाठी इथं पाणी गरम केलंय, उकळतं। त्याच्यानंतर आपण सोया चंक्स त्याच्यात टाकून घेणार आहोत। एक 10 मिनिटं टाकून ठेवायचे आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित फुलतील सोया चंक्स आपले। आणि मग आपण भाजीला सुरुवात करूया। चला तर हे होते तोपर्यंत वाटण करायला सुरुवात करूया। आपण आपले होतात ते तोपर्यंत आपण वाटण करून घेणार आहोत। तर मी तर मीडियम साईजचं एक टमॅटो घेतलंय, त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलंय, तुम्ही सुक्कंसुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर मी तर लसूण घेतलंय, कांदा घेतलाय आणि इथं मी वाळलेला कढीपत्ता घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तो टाकला तरी चालेल, माझ्याकडे हा होता म्हणून मी हा टाकला। त्याच्यानंतर तुम्ही लसूण अवॉइड करू शकता आणि कांदासुद्धा अवॉइड करू शकता, फक्त खोबऱ्यातसुद्धा ही भाजी करू शकता। तेव्हा मात्र काय करायचं, अद्रक आणि मिरचीचं प्रमाण मात्र वाढवायचं, त्याने एक प्रकारे खूप छान फ्लेवरसुद्धा येतो आणि भाज्या चंक्स एकदम व्यवस्थित झालेत। त्या टायमाला आपण काय करणार आहोत, गरम असेल तर थोडं थांबायचं, हे व्यवस्थित घ्यायचे आणि या पद्धतीने पाणी काढून साईडला करून घ्यायचे व्यवस्थित एकदम। तर चला तर मी हे सगळं करून घेते आणि इथं माझ्याकडं वाटणसुद्धा एकदम व्यवस्थित वाटून झालं आहे। पटकन होते भाजी, खूप सोपी आहे आणि टिफिनसाठी योग्य आहे। खूप वेळ नाही जात, एक 15 ते 20 मिनटात होते, जर लसूण वगैरे आधीच सोललेला असेल तुमचा, खूप पटकन होते। चला सुरुवात करूया। मग भाजी बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी इथं कढई घेतली आहे आणि कढईमध्ये काय केलं आहे, तेल घेतलं आहे थोडंसं। ही भाजी खूप पटकन होते, वेळ लागत नाही कोणताच। तर कढईमधलं तेल व्यवस्थित गरम झालं ना, मग आपण ह्याच्यात जिरी टाकतोय, जिरी व्यवस्थित फुलू द्यायची आणि त्याच्यानंतर आपण जो वाटलेला आपला मसाला आहे, तो कांदा वगैरे परतलेला नव्हता म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचा। पाण्याचं प्रमाण कमी असेल तर गॅसवर एवढं उडत नाही, जर नसेल तर मात्र उडतं आणि गॅस सगळं खराब होतं। तर हे व्यवस्थित काढून घेतलं आहे आता आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, बारीक गॅस करायचा आणि परतून घ्यायचं। थोडं परतत आलं की बाकीचे मसाले पण ॲड करणार आहोत। आपण परतून घेणार आहोत 1-2 मिनटं, तेल सुटेलच्या आधीच आपण स्टॉप करायचं आणि मसाले टाकायला सुरुवात करायची। परत मग तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहे। असेल ना, म्हणजे ओलं खोबरं असेल तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो सुक्या खोबऱ्यापेक्षा। तर आता हे व्यवस्थित परतून झाले। त्या टायमाला मी चवीनुसार, तुम्हाला आवश्यक तेवढी, म्हणजे मी इथे 1 चमचा, 5 माणसांसाठी भाजी बनवतोय आपण, तर 1 चमचा मी लाल तिखट घेतले। हळद तुम्ही टाकू शकता, मी ह्या भाजीत हळद अवॉइड करणार आहे कारण खूप छान दिसते बिना हळदीची सुद्धा। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि गरम मसाला एक ॲड करणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतेच मसाले ह्याच्यात ॲड करणार नाही। घालून घ्यायचं एकदम व्यवस्थित, जरा तेल सुटायला झाली की मग बस करायचं। मसाला एकदम व्यवस्थित परतून झाला आहे, त्या टायमाला आपण ह्याच्यात सोया चंक्स टाकून घेणार आहोत। लक्षात घ्या, पाणी टाकायचं नाही जरासुद्धा, कोरड्या मसाल्यातच हलवून घ्यायचे आणि पाणी कधी ॲड करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे कोरड्या मसाल्यात ॲड करून घ्यायचे व्यवस्थित पाणी, आणि आपण मीठ ॲड करायचं राहिलं आहे, ते कधी ॲड करायचं मी सांगते। 1-2 मिनटंच फक्त असं हलवून घ्यायचं
लगेच पूर्ण कोरडी कोरडी कढई होते, अक्षरशः हलवायला सुद्धा त्रास होतो, एवढी कोरडी भाजी होते. हे सगळं आपलं जे सोयाबीन होतं ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे. त्या टायमाला मी ह्याच्यात मीठ ॲड करते आहे चवीनुसार, आणि एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं, जेणेकरून फक्त मीठ नाही का त्या सोयाबीनला व्यवस्थित लागलं पाहिजे, एवढंच पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदम कोरडी भाजी झाली पाहिजे, सुकी भाजी करतो आपण. आणि जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही याच्यात पाणी आणखी ॲडसुद्धा करू शकता. तर हे व्यवस्थित करून घ्यायचं, सुकी झाली पाहिजे भाजी, त्याच्यामुळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपली व्यवस्थित झाली आहे तर आपण काय करणार आहे, ताट झाकून एक 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे, जेणेकरून सगळे मसाल्याचे फ्लेवर त्या भाजीला लागले पाहिजे. चला तर मग ताट झाकून करून घेऊया. झाकून घेतलं आहे, आता आपण एक 5 मिनटं ठेवूया याला. ताट काढून पाहणार आहोत आपली भाजी कशी झाली. काळजी घ्यायची, गरम असते थोडंसं. स्वयंपाक करताना कुठलेच तळ नाही करायचे बिलकुल. तर हे व्यवस्थित साईडला काढून घ्यायचं आणि हलवायचं. तर हे बघा पूर्ण सुकी सुकी भाजी आहे, अजिबात पाण्याचं प्रमाण राहत नाही ह्याच्यात. जे होतं ते तेल होतं, पाणी अजिबात राहत नाही ह्याच्यात. तर आता काय करायचं, मी इथं कसुरी मेथी टाकून घेते, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल. मी कसुरी मेथी टाकते कारण फ्लेवर खूप छान लागतो. व्यवस्थित त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो कसुरी मेथीचा. आणि आता आपण काढून घेणार आहोत. सगळी भाजी आपली झाली आहे. पण अशी आपली सोया चंक्सची भाजी तयार आहे. तुम्हाला मी दाखवते, पूर्ण सुकी आहे ही. हे बघा, अजिबात तुम्हाला पाणी कुठं खाली दिसणार नाही, एकदम सुकी आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आजची सोयाबीनची भाजी आपली कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर कोणती नवीन भाजी तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.